नमस्कार. एका पवित्र अशा स्थानी आपण या ठिकाणी आलो. श्री क्षेत्र आंबेघर, ज्या आंबेघरमध्ये वारकरी शिक्षण दिलं जातं, असे विठ्ठलधाम प्रति पंढरपूरचे सर्वेसर्वा आदरणीय महाराज आपल्यासोबत आहेत. नमस्कार माऊली. नमस्कार. रामकृष्ण हरी. एक ऐतिहासिक मैदान पार पडलं आशीर्माल देवाच्या यात्रेनिमित्त. ज्या मैदानची संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता होती, कसं मैदान होणार, आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान तुम्ही या ठिकाणी पार पडलं. तर मैदानाबद्दल काय सांगाल, आणि कुस्तीविषयी तुम्हाला इतकी आत्मीयता, कारण वारकरी संप्रदाय आणि कुस्ती एक अतूट नातं आहे, आणि त्यातून तुम्ही खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्ष या श्री क्षेत्र आंबेघरमध्ये आशीर्माल देवाच्या यात्रेनिमित्त मैदान घेत असतात. तर काय सांगाल, म्हणजे रामकृष्ण हरी. या कुस्ती क्षेत्राविषयी आवड असण्याचं एकच कारण की या महाराष्ट्रामध्ये दोनच क्षेत्र अशी आहेत की जिथं नम्रता आहे. पैलवान अंगामध्ये ताकद असते, परंतु तो नम्र असतो, त्याला पैलवान म्हणतात. म्हणजे लाल मातीतला कितीही मोठा पैलवान जरी असला तरी तो आपले वस्ताद असतील किंवा आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतील अशा लोकांच्या पायाला वाकण्याची ही परंपरा पैलवानांनी जतन करून ठेवलेली आहे, आणि तीच परंपरा ही नवोदित पैलवानसुद्धा आत्ता पाळत आहेत. या गोष्टीमुळं मला कुस्ती क्षेत्राची आवड निर्माण झाली. आणि दुसरं क्षेत्र, एक लाल मातीतली पैलवानकी, आणि दुसरं क्षेत्र म्हणजे वारकरी संप्रदाय. पंढरीच्या जना नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. एकामेकाच्या पायाला वाकणं ही परंपरा वारकरी संप्रदायामध्ये आणि पैलवानकीच्या या क्षेत्रामध्ये, या दोनच ठिकाणी मला बघायला मिळते. त्यामुळे मी या दोन क्षेत्रावरती जीवापाड प्रेम करतो. बरोबर आहे. महाराजांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं एक मनातलं सांगितलं. पण खऱ्या अर्थानं अनेक महाराष्ट्रातील गोरगरीब पैलवान आहे, प्रत्येक मैदानाला महाराज जात असतात आणि हजारो रुपयेचं बक्षीस त्या पैलवानाला देत असतात, कारण त्या पैलवानाचा खुराकाचा खर्च, त्यातून फुल नाही फुलाचे पाकळे पण मदत वारंवार महाराज करत असतात. त्याचबरोबर महाराजांचं सांगायचं कौतुक एवढं की कुठला देखील पै पाहुणा हातपिष्ट असतील, एखादा पैलवान असेल, तो या दरबारातनं कोणसुद्धा नाराज जात नाही, कोणसुद्धा उपाशी पोटी जात नाही. एवढं मोठं परमभाग्य या ठिकाणी लागतं आहे. त्याचबरोबर गोरगरीब आणि जे वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेऊ इच्छिणारी मुलं आहेत, ती जवळपास 60 ते 70 मुलं आज या संस्थेमध्ये वारकरी शिक्षण घेत आहेत. त्याच पद्धतीनं कोण पखवाज वादक आहे, कोण गायक आहे, कीर्तनकार आहेत. असे एक आदर्श पिढी या समाजाला देण्यासाठी खऱ्या अर्थानं महाराजांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. पण शरीर माध्यम खलधर्म साधनम या ब्रीद वाक्याप्रमाणे महाराजांनी ज्ञान जितकं महत्त्वाचं आहे तितकं शरीराला देखील महत्त्व दिलेलं आहे. त्यांचा मुलगा देखील एक चांगला पैलवान आहे. आत्ता पोलीस क्रीडा पद्धतीने या ठिकाणी तो प्रॅक्टिसला आहे. डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगम यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रॅक्टिस करतो. तर ज्ञानराज शेलारबद्दल काय सांगा, तुम्हाला कसं वाटलं की बाबा ह्याला आता कुस्तीकडं पण आपण वळवावं? मला एकच माझी इच्छा आहे की मी या गुरुकुलच्या माध्यमातून किंवा माझ्या गेल्या 23 वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या प्रवासातून मला खूप काही शिकायला मिळाले. समाजामधली परिस्थिती सध्याची मी पाहतोय ती अतिशय भयानक आहे. वडीलधाऱ्या माणसांना मान सन्मान इज्जत, आईवडिलांना दिली जाणारी वागणूक, ह्या गोष्टी अतिशय म्हणजे लाजिरवाण्या आणि हीन दर्जाच्या. माझी एकच इच्छा आहे की माझा मुलगा वारकरी संप्रदायामधला, त्याचं 13 वर्ष वय, तो सुंदर कीर्तनकार करतो. त्याच्या वारकरी संप्रदायाच्या मालिका, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालिसा आणि निवडक अभंग त्याच्या खूप चांगले पाठ आहेत. तो सुंदर गायनसुद्धा करतो आहे. परंतु याच्याबरोबर शेवटी वय, तो 13 वर्षाचा, उद्या 15 वर्षाचा, 18 वर्षाचा होणार आहे. मग हे करत असताना, या प्रवासातून, वारकरी संप्रदायाच्या प्रवासातून जात असताना त्याच्याबरोबर त्याला जोड काय असावी, तर त्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील, अधिकारी मोठा बनवण्यापेक्षा त्याला आपण एक शरीरयष्टीनं चांगला मजबूत करावा. माझी एकच इच्छा आहे की माझा मुलगा व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि सदाचारी व्हावा. आणि सदाचार या समाजामध्ये राहिलेला नाही, व्यसनमुक्तता या समाजामध्ये राहिलेली नाही, आणि सुसंस्कृतपणा आपल्याला बघायला मिळत नाही. मला एकुलता एक माझा मुलगा आहे, पण तो कुस्ती क्षेत्रामध्ये राहिल्यामुळं आणि त्याला वारकरी संप्रदायाचा टच असल्यामुळं तो सदाचारी घडेल अशी मला अपेक्षा आहे. म्हणून मी या क्षेत्रामध्ये माझ्या मुलाला मी घातलेलं आहे. नक्कीच महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं. त्याचबरोबर आशीर्माल देवाच्या यात्रेनिमित्त कित्येक वर्ष झालं एक ऐतिहासिक मैदान या आंबेघर या पवित्र ठिकाणी पार पडतं. त्याचबरोबर त्यांचे जीवाभावाचे मित्र ज्ञानदेव रांजणे साहेब आहे,
त्यांचं देखील सहकार्य महाराजांना असतं. रांजणे साहेब हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारीचे बँकेचे विद्यमान संचालक आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्चना रांजणे हे जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. त्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे, परंतु आपल्या गावामधल्या किंवा आपल्या परिसरातल्या आपल्या तालुक्यातल्या युवकांच्या हाताला काम मिळावं, विकासाची गंगा गावागावामध्ये पोहोचावी आणि एक गरीब कुटुंबातून आलेलं ते व्यक्तिमत्व आहे आणि ते एक राजकारणामध्ये आहेत आणि मी संप्रदायामध्ये. पण आमची जोडगोळी अशी की आम्ही एखादी गोष्ट ठरवली तर दोघं मिळून ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तडीस नेतो आणि कुठली बी गोष्ट करत असताना खिशाला झळ ही लागतेच. आता हे आमचं मैदान आहे, गाव आहे, आमचा भाग आहे, दुर्गम भाग आहे. भागामध्ये फक्त भात पिकतं आणि भात पीक घेणारा शेतकरी किती मोठा असू शकतो हे इथं काही सांगायची गरज नाही. अतिशय स्वतःचं पोट भागवणं सुद्धा अवघड आहे. मग अशा गावामध्ये एवढे 5 ते 6 लाख रुपये खर्च करून मैदान करणं हे सोपं नाही. मग त्याच्याकरता गावातून शक्य होईल तेवढे 5-50 रुपये ग्रामस्थ मंडळ आमचे खर्च करतात. मग रांजणे साहेबांनी मी जवळजवळ 2-2 लाख रुपये या मैदानासाठी आम्ही खर्च करतो आणि ही लाल मातीतली ही आमची इच्छा किंवा आमची आवड जोपासण्यासाठी आणि लाल मातीतली ही परंपरा जपण्यासाठी आम्ही दोघंही हातामध्ये हात घालून या क्षेत्रामध्ये हे काम करत असतो. तर आपण बघितलं अतिशय प्रामाणिक महाराजांची तळमळ आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्या हातून वारकरी संप्रदायाचं तर मोफत ज्ञान देण्याचं काम सुरूच आहे. त्याचबरोबर लाल मातीवरती देखील आपलं प्रेम आहे. असंच अखंड प्रेम या दोन्ही क्षेत्रावरती आपलं राहावं हीच हनुमंत रायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण.